नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिजनल रूरल बँक म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये ऑफिस असिस्टंट असतील किंवा ऑफिसर स्केल असतील या सर्व पदांसाठी किती वॅकन्सी आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तसेच या वॅकन्सीसाठी तुम्हाला एज्युकेशनचा काय क्रायटेरिया लागणार आहे, तुमच्या वयाची काय पात्रता असणार आहे, ते सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सिलेबस सुद्धा पाहणार आहोत. प्रीला काय सिलेबस आहे, मेनला काय सिलेबस आहे, म्हणजे सर्व तुम्हाला वॅकन्सीचा एक प्रकारचा आढावा येऊन जाईल. तर सर्वप्रथम बघा इथे वॅकन्सी अंडर CRP RRB म्हणजे काय, रिजनल रूरल बँक प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये बघा ऑफिस असिस्टंट या पदासाठी महाराष्ट्राची वॅकन्सी आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये 2 वॅकन्सी येतात. ओके, म्हणजे 2 बँक आहेत ग्रामीण बँकेअंतर्गत येणारे. एक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, दुसरी आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये SC साठी आहेत बघा 15 जागा. ओके, ST साठी आहेत 7 जागा. त्यानंतर थर्ड आहे बघा ओबीसी साठी आहेत 27 जागा. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी आहेत 10 जागा. जनरल कॅटेगरीसाठी आहेत 40 जागा. तर टोटल आहेत 99 जागा. म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क पदासाठी 99 जागा आहेत. नेक्स्ट आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये SC साठी आहेत बघा 15 जागा. नंतर ST साठी आहेत 13 जागा. ओबीसी साठी आहेत 40 जागा. जनरलसाठी नंतर नेक्स्ट ईडब्ल्यूएस साठी आहेत बघा 15 जागा. आणि जनरल कॅटेगरीसाठी ओपनसाठी आहेत 67. अशा एकूण 150 पदे आहेत बघा ऑफिस असिस्टंट क्लर्क पदाचे महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेत. आता त्यानंतर बघूया आपण दुसरं काय, ऑफिसर स्केल 1 साठी बघूया आपण आता महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्राचं बघणार होतो आपण विशेषमध्ये. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी आहेत बघा SC साठी 23 जागा, ST साठी आहेत 11 जागा, ओबीसी साठी आहेत 40 जागा, ईडब्ल्यूएस साठी आहेत 15 जागा, ओपन साठी आहेत 60 जागा आणि टोटल आहेत अशा 149 महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा ऑफिसर स्केल 1 पदासाठी वॅकन्सी आहेत. दुसरं बघा आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक महाराष्ट्रामधली. SC साठी आहेत 15 जागा, ST साठी आहेत 7 जागा, ओबीसी साठी आहेत 27 जागा. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी आहेत 10 जागा आणि आपण नेक्स्ट आहे बघा जनरल कॅटेगरीसाठी आहे 41. अशा टोटल 100 पदांची ही वॅकन्सी आहे. त्यानंतर बघा आपण ऑफिसर स्केल टू ॲग्रिकल्चर ऑफिसर्स AO साठी बघा RRB अंतर्गत AO पदासाठी किती वॅकन्सी आहेत. बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी एकही जागा नाहीये. ओके, विदर्भ कोकण बँकेसाठी सुद्धा एकही नाहीये. नेक्स्ट आहे ऑफिसर स्केल टू मार्केटिंग ऑफिसर साठी बघा आपण महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकला एकही नाहीये. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकसाठी एकही नाहीये. ऑफिसर स्केल टू ट्रेझरी मॅनेजरसाठी बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी एकही नाहीये. त्यानंतर विदर्भ कोकण बँकेसाठी सुद्धा एकही नाहीये. ओके, त्यानंतर बघूया आपण ऑफिसर स्केल टू लॉसाठी. ओके, RRB मध्ये लॉ ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सी असतात. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी एकही नाहीये. त्यानंतर विदर्भ कोकण बँकेसाठी बघा एक आहे कुठल्या प्रवर्गासाठी आपण बघूया आता. जनरलसाठी आहे आणि अशीच टोटलच एक आहे ती. ओके, जनरलसाठी एक आहे विदर्भामध्ये. नेक्स्ट आहे ऑफिसर स्केल टू CA. ओके, CA साठी किती वॅकन्सी आहेत बघा. विदर्भ कोकणमध्ये 0 आहे. ओके, जनरलसाठी आहे 1 जागा. अशी टोटल एकच जागा आहेत बघा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये. नंतर बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहेत का काही, नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये बघा येथे एकही जागा नाहीये. ओके, तर नेक्स्ट बघूया आता ऑफिसर स्केल टू IT ज्यांचं बघा IT कम्प्युटर वगैरे डिग्री झालेली असेल त्यांच्यासाठी बघूया महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये काही वॅकन्सी आहेत का. ओके, बघूया आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी नाहीये. महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा एकही वॅकन्सी येते नाहीये. नेक्स्ट बघू विदर्भ कोकण, 2 आहेत. जनरल कॅटेगरीसाठी 2 आहेत बघा IT साठी. अशा टोटल 2 वॅकन्सी आहेत. नेक्स्ट बघूया ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसरसाठी बघा आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी एकही नाहीये. विदर्भ कोकण बँकेसाठी एकही नाहीये. ओके, ऑफिसर स्केल टू साठी बघा आता विदर्भ कोकण ग्रामीण बँकला एकही नाही बघा. नेक्स्ट इथे बघूया महाराष्ट्र ग्रामीण बँकला काय आहेत का. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सुद्धा एकही वॅकन्सी नाही आहेत. ओके, जर तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये अर्ज भरायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा अर्ज भरता शकेल. आता प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे सेंटर कुठे कुठे असणार. आता महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी तुमचं एक्झामिनेशन सेंटर असू शकतं. म्हणजे तुम्हाला चूज करता येईल. ओके, तिथे परीक्षा तुमची होईल जे की TCS IBPSने सेंटर चूज केलेले असतील. मेन एक्झामिनेशनला सेंटर बघा छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद एक आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे आहे, हे सर्व सेंटर आहेत.
आणि महत्त्वाचं आणखी काय आपण याच्यामध्ये बघूया आता काय काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला फीस किती भरावी लागणार. आता फीस माहिती आहे तुम्हाला साधारणतः SC ST OBC या कॅटेगरीसाठी किती आहे तर एक मिनिट फीस वगैरे तुम्हाला सांगता येतील. सर्वप्रथम आपण डेट पाहूया परीक्षा कधी होणार आहे काय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी होणार आहे तर 1/6/2023 ते 21/6/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे. म्हणजे सुरुवात 1/6/2023 पासून ते अंतिम कधी 21/6/2023 पर्यंत. पेमेंट सुद्धा 21/6/2023 या कालावधीमध्ये तुम्हाला जमा करायची. ओके म्हणजे ऑनलाईन पेमेंट करू शकता. प्री एक्झाम ट्रेनिंग सुद्धा मिळते ओके बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना. प्री एक्झाम ट्रेनिंग कधी असणार तर 17/7/2023 ते 22/7/2023 या कालावधीमध्ये असणार आहे. डाउनलोड कॉल लेटर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पूर्व परीक्षेचे कॉल लेटर कधी येणार तर जुलै ऑगस्टमध्ये कॉल लेटर येणार आहे. आणि परीक्षा कधी असणार आहे तुमची पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे. ओके म्हणजे जूनमध्ये तुम्हाला काय करायचं फॉर्म भरायचा आहे, ऑगस्टमध्ये प्री एक्झाम असणार आहे आणि नंतर रिझल्ट लागणार आहे प्री एक्झामचा सप्टेंबरमध्ये. ओके त्यानंतर सप्टेंबरमध्ये एक्झाम लागल्यानंतर मेन एक्झाम सुद्धा तुमची कधी होणार आहे सप्टेंबरमध्ये. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला साधारणतः एक 10-15 दिवसाचा कालावधी मिळेल. त्यानंतर लगेच तुमची मेन एक्झाम सुद्धा होणार आहे. आणि रिझल्ट कधी होणार आहे बघा तर मेन सिंगल ओके फॉर ऑफिसर स्केल 1, 2, 3 या पदांचा रिझल्ट बघा ऑक्टोबर 2023ला. ओके त्यानंतर कॉल लेटर फॉर ऑफिसर स्केल बघा डाउनलोड कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू. आता ऑफिस असिस्टंट या पदासाठी तर इंटरव्ह्यू नाही परंतु इतर पदासाठी इंटरव्ह्यू आहे तर तो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यानंतर कंडक्ट इंटरव्ह्यू कधी तो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये बनता येईल. प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे ज्यांची समजा आपण काय म्हणता आपल्याला अलॉटमेंट ज्यांना जी बँक देण्यात येईल रिझल्ट लागल्यानंतर ज्यांची निवड होईल त्यांच्यासाठी तर ती देण्यात येणार आहे जानेवारी 2024 मध्ये. बघा फास्ट प्रोसिजर आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे 1/6/2023 ते 21/6/2023 ऑगस्टमध्ये प्री एक्झाम, सप्टेंबरमध्ये मेन एक्झाम आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट मिळणार आहे तुम्हाला जानेवारी 2024 मध्ये. आता महत्त्वाचं काय काय आहे याच्यामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. यामध्ये बघा आता महत्त्वाचं बघा फीस आहे बघा आता ऑफिसर स्केल यांच्यासाठी बघा 1, 2, 3 याच्यासाठी आहे 175 रुपये. कुणासाठी SC ST PWBD ओके आणि अदर कॅटेगरीसाठी 850 रुपये फीस आहे. तर ऑफिस असिस्टंटसाठी बघा 175 रुपये आहे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी तर 850 आहे इतर ऑल कॅटेगरीसाठी. फीस एवढी आहे म्हणजे 175 ते 850 असं म्हणता येईल आपल्याला. नंतर बघूया महत्त्वाचं काय याच्यामध्ये. हां ओके चला सिलेबस बघू आता सिलेबसमध्ये काय काय महत्त्वाचं असणार आहे बघा. सिंगल लेवल एक्झामिनेशन ऑब्जेक्ट बघा ऑफिसर स्केल 1 ओके इथे बघूया आपण ऑफिसर स्केल 1 ऑफिसर दिलेला आहे ते. आता सर्वप्रथम आपण बघूया की ऑफिस असिस्टंटसाठी ओके ऑफिस असिस्टंटची बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इथे बघा दिले ऑफिस असिस्टंट. 2 सब्जेक्ट असणार आहे एक आहे रिझनिंग दुसरा आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी. रिझनिंगमध्ये प्रश्न आहेत बघा 40 आणि मॅक्झिमम मार्क आहेत 40 ओके. न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये आहेत 40 प्रश्न मार्क आहे 40 म्हणजे इंग्लिश नाही आहे बघा सर्वात महत्त्वाचं ओके. म्हणजे 80 प्रश्न आहेत 80 मार्कला आणि वेळ आहे 45 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला. म्हणजे 45 मिनिटामध्ये 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ओके. सेपरेट टाईम असणार आहे ओके. नेक्स्ट बघू आता ऑफिसर स्केल 1 साठी सुद्धा 2च आहे एक रिझनिंग आहे आणि क्वांट आहे. सेम 40 प्रश्न 40 मार्क 40 प्रश्न क्वांटचे सुद्धा 40 मार्क असे टोटल 80 प्रश्न 80 मार्क आणि वेळही सेमच 45 मिनिटाचा असणार आहे. आता मेन एक्झामिनेशन बघू आपण ओके. आता ऑफिस असिस्टंटसाठी मेन एक्झामिनेशन बघा रिझनिंग आहे कम्प्युटर आहे जनरल अवेअरनेस आहे इंग्लिश आहे हिंदी आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी. बघा इंग्लिशला ऑरमध्ये तुम्ही हिंदीसुद्धा तुम्हाला चूज करता येईल म्हणजे ज्याला इंग्लिश कमकुवत वाटत असेल ते हिंदी चूज करू शकता. बघा रिझनिंगसाठी आहेत बघा क्वेश्चन आहेत 40 मॅक्झिमम मार्क आहेत 50. कम्प्युटरसाठी बघा नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 40 मॅक्झिमम मार्क आहेत 20. म्हणजे बघा महत्त्वाचं आहे कम्प्युटरसाठी किती 20च मार्क आहेत बघा 40 प्रश्न सोडवले म्हणजे अर्ध्या मार्काला एक. नेक्स्ट आहे जनरल अवेअरनेस बघा 40 प्रश्न 40 मार्कला ओके. नंतर तुम्ही एक ते इंग्लिश देऊ शकता किंवा हिंदी देऊ शकता दोन्हीपैकी एक सेम 40 प्रश्न 40 मार्कला असा 200 आहेत प्रश्न आणि मॅक्झिमम मार्क आहेत 200 आणि टाईम किती आहे तर 2 घंट्याचा म्हणजे 120 मिनिटाचा टाईम आहे तुम्हाला 200 प्रश्न सोडवण्यासाठी. ऑफिसर स्केल 1 साठी सिलेबस बघू आता मेनचा बनतोय ओके बाकी प्रीला सेम. रिझनिंगसाठी 40 प्रश्न 50 मार्क कम्प्युटरसाठी आहेत 40 प्रश्न 20 मार्क जनरल अवेअरनेससाठी आहेत 40 प्रश्न 40 मार्क इंग्लिश लँग्वेजसाठी आहेत बघा 40 प्रश्न 40 मार्क आणि वेळ आहे 2 तासाचा. आणि एक तर तुम्ही इंग्लिश देऊ शकता किंवा हिंदीत सेम प्रश्न आणि सेम मार्क 40 प्रश्न 40 मार्कला.
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी बघा 40 प्रश्न आहेत 50 मार्कला. असे 200 प्रश्न 200 मार्कला आणि वेळ आहे 120 मिनिटाचा. ओके, तर हा तुमचा परीक्षेचा क्रायटेरिया आहे. ओके, आणि लिस्ट फॉर फर्जन टेस्ट म्हणजे एक तर इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी या 4 लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची एक्झामिनेशन देऊ शकता. ओके, त्यानंतर महत्त्वाचं काय आहे ह्याच्यामध्ये आपण बघूया. ॲप्लिकेशन फीस तर तुम्हाला कळालेली आहे. त्यानंतर बघूया आता क्रायटेरिया काय काय असणार आहे. ओके, समजा ऑफिस असिस्टंट आहे, बॅचलर डिग्री पाहिजे, कोणत्याही विद्यापीठाची डिग्री पूर्ण असली पाहिजे, BA असो, BSc असो, BCom असो, इंजिनिअरिंग असो, कोणतीही असो, ऑफिस असिस्टंट पदाला तुम्हाला जागा देता येते. ओके, नेक्स्ट आहे प्रोफिशियन्सी लँग्वेज पाहिजे, म्हणजे काय तुम्ही ज्या राज्यात राहता तिथे तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे. महाराष्ट्रात आता मराठी आली पाहिजे, बिहारला राहता तर बिहारी आली पाहिजे, म्हणजे वेगळ्या लँग्वेज त्यांच्या स्टेट राज्यानुसार. बी म्हणतो वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरचं तुम्हाला वर्किंग नॉलेज असणं आवश्यक आहे. दुसरं पद आहे बघा ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर, यासाठी क्रायटेरिया बघा आता एज्युकेशनचा. बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट, बघा तुम्हाला बॅचलर डिग्री आवश्यकता आहे. ओके, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला असली पाहिजे. आता प्रेफरन्स कोणाला देणार ते बघा, म्हणजे असं काही नाही, तर परंतु असेल तर प्रेफरन्स बघा. ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पिसिकल्चर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कोऑपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स और अकाउंटन्सी यांना काय मिळणार आहे, एक प्रेफरन्स मिळणार आहे. ओके, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेजमध्ये काय प्रोफिशियन्सी पाहिजे. ओके, डिझायर वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर आवश्यक आहे. ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर. ओके, मॅनेजरसाठी बघू आता. बॅचलर डिग्री इन एनी डिसिपल फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट, बघा 50% मार्कच्या वर तुम्हाला पाहिजे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ओके, आता कोणाला प्राधान्य याच्यामध्ये बघा, आता विशेष काय पाहिजे. बँकिंगची डिग्री असली पाहिजे, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पिसिकल्चर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड कोऑपरेशन, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स अँड अकाउंटन्सी या 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 जे हे समजा फॅकल्टी यामधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असलेलं आवश्यक आहे. आणि ऑफिसर स्केल 2 साठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे बघा. 2 years ॲज अन ऑफिसर इन बँक ऑर फिनान्शियल इन्स्टिट्यूट, बँकेमध्ये एक ऑफिसर म्हणून तुमचा 2 वर्षाचा अनुभव, हे पद जर तुम्हाला भरायचं असेल तर अनुभव आवश्यक आहे. नेक्स्ट बघा ऑफिसर स्केल 2 स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी मॅनेजर, बघा याला 1 yearचा तुम्हाला काय एक्सपिरियन्स आवश्यक आहे. आणि क्रायटेरिया बघू एज्युकेशनचा. बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर इट्स इक्विव्हॅलंट विथ अ मिनिमम ऑफ 50% मार्क्स इन ॲग्रिगेट, बघा डिग्री पाहिजे तुम्हाला कुठली मॅनेजर या पदासाठी स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंधित. ओके, डिझायरेबल काय आवश्यक आहे बघा, सर्टिफिकेट आवश्यक आहे तुम्हाला इथे बघा, ASP, PHP, C++, जावा, FIBI, VC, OCP. आणि चार्टर्ड अकाउंटंटसाठी बघा काय क्रायटेरिया. सर्टिफाईड असोसिएट CA फ्रॉम अ इन्स्टिट्यूट ऑफ अ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया, सर्टिफाईड असोसिएट पाहिजे. ओके, लॉ ऑफिसरसाठी क्रायटेरिया बघा. डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, लॉमध्ये डिग्री आवश्यक आहे. इट्स इक्विव्हॅलंट विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट, बघा लॉची डिग्री पाहिजे आणि 50% मार्क आवश्यक आहेत. ओके, लॉ ऑफिसर या पदासाठी. ओके, नेक्स्ट बघूया चार्टर्ड असिस्टंटसाठी बघा 1 year ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्याला 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघा लॉवाल्यासाठी काय आहे. 2 years ॲज अन ॲडव्होकेट ऑर शुड हॅव वर्क ॲज अ लॉ ऑफिसर इन बँक्स ऑर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 2 years, बघा काय तो म्हणजे 2 वर्षाचा ॲडव्होकेट म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, काम करण्याचा त्याला अनुभव असला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा ट्रेजरी मॅनेजर पद आहे. ट्रेजरी मॅनेजरसाठी क्रायटेरिया काय तर चार्टर्ड अकाउंट और MBA इन फिनान्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन, याला सुद्धा 1 yearचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. नेक्स्ट आहे बघा मार्केटिंग ऑफिसर. मार्केटिंग ऑफिसरसाठी क्रायटेरिया काय, MBA इन मार्केटिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, MBA पाहिजे. ओके, आणि 1 yearचा एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे. रिलिव्हंट फील्ड म्हणजे बँकिंग क्षेत्रासंबंधित. ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी क्रायटेरिया काय बघा, बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पिसिकल्चर फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट विथ मिनिमम 50% मार्क ॲग्रिगेट, 50% मार्क आवश्यक आहेत. ओके, 2 yearचा अनुभव आहे. नेक्स्ट ऑफिसर स्केल 3 साठी सिनियर मॅनेजर पदासाठी. ओके,
bachelor degree in any discipline from a recognized university or its equivalent with a minimum 50% मार्क ॲग्रिगेट पाहिजे. ओके, सिनियर मॅनेजर पदासाठी. ओके, आणि प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री डिप्लोमा इन बँकिंग, फिनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पिसिकल्चर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कोऑपरेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी. बघा, मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. ओके, कशामध्ये तर ऑफिसर इन बँक अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. बघा, सर्व पदांसाठीचा हा क्रायटेरिया आहे. ओके, आपण आता हे पण पाहिलं की सर्वात महत्त्वाचं काय कोणता क्रायटेरिया असणार आहे. आता एजचा क्रायटेरिया बघूया. आता एज किती लागणार आहे. ओके, लगेच आपण चेक करूया वयाची पात्रता किंवा वयाची अट काय काय असणार आहे. चला, वयाची पात्रता बघू. आता इथे दिले बघा, ऑफिसर स्केलसाठी सिनियर मॅनेजरसाठी बघा अबाउट 21 इयर्स ते बिलो 40 इयर्सचा वयाचा क्रायटेरिया. ऑफिसर स्केल 2 मॅनेजरसाठी बघा अबाउट 21 इयर्स बिलो 32 इयर्स. ऑफिसर स्केल असिस्टंट मॅनेजरसाठी वयाचा क्रायटेरिया 18 वर्षाच्या पुढे ते 30 वर्षाच्या आत. ऑफिस असिस्टंटसाठीचा बघा 18 वर्षाच्या पुढे ते 28 वर्षाच्या आतमध्ये. ओके, आणि कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन काय बघा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्ष. ओके, अदर बॅकवर्ड कास्टसाठी 3 वर्ष. पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंगासाठी किती 10 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅन डिसेबल सर्व्हिसमॅनसाठी किती आहेत तर त्यांची जी सर्व्हिस असेल त्या अंतर्गत 3 वर्ष जास्तीचे. ओके, तर हा क्रायटेरिया बघा, विडो, डायव्हर्स वुमेन, वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हू हॅव नॉट रिमॅरिड यांच्यासाठी आहे बघा एज कन्सेशन अप टू एज 35 इयर्स. फॉर जनरल EWS साठी 35 आणि 30 इयर्स कोणासाठी OBC आणि 40 आहे SC ST साठी. आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईटसाठी 5 इयर्सचा एज रिलॅक्सेशन आहे. ओके, आणि यानंतर आपण महत्त्वाचं बघूया. इथे दिलेलं आहे बघा त्यांनी पार्टिसिपेटिंग RRBs. ओके, म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अर्ज भरला असतं तर हेड आहे तुम्हाला औरंगाबाद. ओके, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये येत आणि लँग्वेज कुठली तर मराठी. जर तुम्ही विदर्भ कोकण ग्रामीण बँकेसाठी भरला असतं तर हेड ऑफिस येतं नागपूरला, महाराष्ट्र राज्यामध्ये येतं आणि लँग्वेज कुठली आहे तर मराठी आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही रिजनल रुरल बँकेची ॲड होती बघा IBPS अंतर्गत. ओके, प्रादेशिक ग्रामीण बँकाची सर्व व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहून घ्या. काही अडचणी असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरची आपलं जॉईन होऊन टाका. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मिळून जाईल. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.